नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पा स्पेशल असे रसमलाई मोदक बनवणार आहोत. एकदम इझी आणि टेस्टी असे हे रसमलाई मोदक बनवून रेडी होतात आणि झटपट होतात. एकदम छान रसाळ, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे आपले रसमलाई मोदक. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ते बारीक कट करून घेत आहे. हे आपल्याला कट करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे. हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही जर असंच टाकलं तर त्याच्यामध्ये बारीक बारीक कण राहतात, त्याच्यामुळे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघा, आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा फिरवून घेत आहे. एकदम छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. बघा, एकदम बारीक होत. आता ते आपण ट्रान्सफर करून घेऊया त्याच डिशमध्ये. आता इथे मी सगळं पनीर ट्रान्सफर करून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी 3 टेबलस्पून साखर बारीक करून घेतलेली आहे. बघा, ती पण आपण इथे ॲड करायची आहे. इथं मी 100 ग्राम मिल्क पावडर घेतली आहे, ती पण आपल्याला ॲड करायची आहे. तुम्ही मिल्क पावडर कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला एक छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे तिन्ही, साखर, मिल्क पावडर आणि पनीर. आणि ही प्रोसेस सगळी आपल्याला गॅसचा वापर न करताच करायची आहे खालीच. त्यानंतर बघा, इथं मी काजू, बदाम आणि पिस्ता बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते पण आपल्याला ॲड करायचं आहे. हे पण छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता इथं सगळं आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप ॲड करते आहे आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान 2 ते 3 मिनटं छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर नॉनस्टिकी पॅन नसेल तर थोडंसं तूप तुम्ही जास्त वापरा, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि सारखं मिक्स करत राहायचं. आता इथे 2 ते 3 मिनटं परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध ॲड करायचं आहे आणि दूध ॲड करताना मी येलो कलर ॲड केलेला आहे. मी जो कप वापरलेला आहे तो साईजला छोटा आहे. जर तुमच्याकडे मोठा कप असेल तर दूध थोडंसंच वापरा. आणि ह्या दुधामध्ये मी येलो कलर ॲड केलेला आहे. बघा, त्याने आपल्या मोदकांना पण कलर छान येतो. आणि दूध ॲड केल्यानंतर आपल्याला अजून 2 ते 3 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. दूध ॲड केल्यानंतर हे थोडंसं मिश्रण पातळ होतं, मग ते घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटात हे छान घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रसमलाई एसेन्स वापरायचा आहे, 3 ते 4 ड्रॉप वापरायचे आहेत. ते पण इथं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण झाकण ठेवून थंड करून घ्यायचं आहे. सगळी प्रोसेस व्हायला 5 ते 6 मिनटंच लागतात. आता झाकण ठेवून थंड होईपर्यंत ठेवूया. आता बघा, इथं थंड झालेलं आहे. मी आता एका डिशमध्ये ट्रान्सफर करत आहे. आता हे काढून घेतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पिस्ता जर ॲड केले तरीही चालतील, पण मी ऑलरेडी बारीक करून टाकले होते म्हणून नाही ॲड केले. तुम्ही तर रोज पेटल्स वापरायचे. तुमच्याकडे जर ड्राय रोज पेटल नसतील तर तुम्ही आपला गुलाबाचं फूल थोडंसं तव्यावर गरम करायचं, ते ड्राय होतात, ते ॲड करायचे आहेत. त्यानंतर बघा, आता ते मोदक बनवायला सुरुवात करूया आपण. आता मोदकाचा साचा घेतलेला आहे मी. एका साईडला पिस्ता आणि एका साईडला रोज पेटलचा थोडासा भाग ॲड करते, जे छान दिसावं असं. बघा, थोडासा पोर्शन घ्यायचा आणि एका साईडला ठेवून, बघा जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा आपल्याला याचा मोदक बनवून घ्यायचा आहे. एकदम छान टेस्टी आणि रसाळ, दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह असा मोदक तयार होतो. आता दोन्ही साईडला आलेला एक्स्ट्राचा पोर्शन आपण काढून घेऊया. बघा, इथं अशा प्रकारे आपला हा रसमलाई मोदक बनवून रेडी आहे. छान प्रेस करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. बघा, दिसायला पण छान दिसत आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह असा. तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवत आहे मी. तुम्हाला ज्या साईजचे हवेत, ह्या मिश्रणामध्ये मी जो साचा वापरलेला आहे त्याचे 21 मोदक बनवून रेडी होतात. तुम्ही ज्याच्यापेक्षा छोटी साईज वापरली तर अजून जास्त मोदक तयार होतील. बघा, आपला हा दुसरा मोदक पण बनवून रेडी आहेत. अशा प्रकारे आता आपण इथे सगळे मोदक बनवून घेऊया. एकदम छान दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे हे आपले रसमलाई मोदक बनवून रेडी होतात. तुम्ही पाहू शकतात. बघा, दिसायला पण किती छान दिसत आहे. आता अशा प्रकारे मी सगळे मोदक इथं बनवून घेते. एकदम मस्त टेस्टी आणि खायला. बघा, आता इथं सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत. बघा, दिसायला पण किती छान दिसतोय आणि गुलाबाच्या पाकळ्या ज्या आपण डेकोरेशनसाठी ठेवलेल्या आहेत त्या तर एवढं छान दिसत आहेत. अशा प्रकारे आपले हे रसमलाई मोदक बनवून रेडी आहेत आणि न वेळ घालवता 5 ते 6 मिनिटात हे आपले रसमलाई मोदक बनवून रेडी होतात. तोंडात टाकताच विरघळतात अशी ही एक भन्नाट रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, एकदम छान दिसायला पण किती छान दिसत आहे आणि गणपती बाप्पासाठी स्पेशल हे मोदक नक्की ट्राय करा. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू